नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागले। आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ही निवडणुकांचे रणशिंग फुंकण्याची तयारी केली। त्यासाठी शरद पवारांनी नाशिक जिल्ह्याची निवड केली आहे। लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला साथ दिली। मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये नाशिक जिल्ह्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला साथ दिली। शरद पवारांनी आता त्याच नाशिकच्या मैदानातून आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे। नाशिक शहरात 14 सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचे राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आले। शिबिराचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाहीये। नाशिकचे पदाधिकारी आज मुंबई येथे गेले असून स्थळ निश्चित केले जाणार आहे। तर 15 सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वतः पवारांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। या 2 दिवसीय कार्यक्रमाचे नियोजन शहर व जिल्हा राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे। शशिकांत शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर 6 ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये बैठक घेतली होती। याच बैठकीत त्यांनी कांदा उत्पादकांसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत महामोर्चा काढला जाईल अशी घोषणा केली होती। तसेच पक्षाचे 1 दिवसीय शिबिर घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाईल अशी देखील माहिती दिली होती। त्यानुसार 20 ऑगस्ट रोजी मुंबईतील प्रदेश कार्यालयात झालेल्या नियोजन बैठकीनुसार 14 व 15 सप्टेंबर रोजी शरद पवार यांचा नाशिक जिल्हा दौरा ठरला आहे। त्यात 14 सप्टेंबरला पक्षाचे शिबिर होईल। यात प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुकीची रणनीती आखण्यात येणार आहे। स्वतः शरद पवार हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, तरी शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी मदत, दुधाला भाव आदी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 15 सप्टेंबरला पवार यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात येणार आहे। शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी पक्षाच्या कार्यालयात शहर व जिल्हा राष्ट्रवादीची बैठक झाली। बैठकीत मोर्चासाठी तालुकानिहाय नियोजन करण्याबाबत यावेळी चर्चा झाली। त्यामुळे मोर्चा व शिबिर यशस्वी करण्याची जबाबदारी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर असल्याने सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी यावेळी केले आहे। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।